हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 7.1 मधील क्वेश्चन नंबर 10, 11 आणि क्वेश्चन नंबर 12. आता बघा, याच्या आधीचे जे व्हिडिओ टाकलेले आहेत आपण, पहिला व्हिडिओ टाकलाय तो म्हणजे मेन्स्युरेशन या चॅप्टरचा इंट्रोडक्शनचा टाकलाय. त्यानंतर जो सेकंड व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 7.1 मधील क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 5 आहेत. त्यानंतर जो थर्ड व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 आहे. त्यानंतर जो फोर्थ व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9 बघितलेत. आणि आता जो व्हिडिओ आहे हा क्वेश्चन नंबर 5 आहे. त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 10, 11 आणि 12 हे 3 क्वेश्चन काय करणार आहे बघणार आहे. जर तुम्ही हे आधीचे व्हिडिओ बघितले नसला तर जाऊन नक्कीच चेक करा. त्याच्यामध्ये जो इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये फॉर्म्युले कसे पाठ करायचे त्यांनी सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. काय विचारलं क्वेश्चन मध्ये तर कोणता फॉर्म्युला यूज करायचं, त्यानंतर प्रत्येक जे 3D फिगर दिलेले आहेत त्या प्रत्येक 3D फिगरचं एक्झाम्पल काय काय असते, कसं लक्षात ठेवायचं हे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे जर हे व्हिडिओ जाऊन चेक केलं नसला तर नक्कीच जाऊन व्हिडिओ बघा. याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 10. काय दिलाय बघा क्वेश्चन नंबर 10. तर फिगर शोज अ टॉय, म्हणजे ही जी तुम्हाला फिगर दिलेला आहे ह्या फिगर मध्ये एक काय दाखवलेलं आहे टॉय. टॉय म्हणजे काय खेळणं. इट्स लोअर पार्ट इज हेमिस्फिअर, म्हणजे हे जे टॉय आहे त्या टॉयचा जो लोअर पार्ट आहे म्हणजे जो खालचा पार्ट आहे तो शेप कोणता सांगितलाय हेमिस्फिअर. कोणता शेप सांगितलाय हेमिस्फिअर. आपण हेमिस्फिअर कोणाला म्हणतोय, जर जो अर्धगोल आहे त्या अर्धगोलला काय म्हणतोय हेमिस्फिअर. म्हणजे खालचा जो पार्ट आहे तो कोणता आहे हेमिस्फिअर. अँड अप्पर पार्ट इज कोन. बघा, हा कोन आणि हा कोणता आहे तुमचा हेमिस्फिअर. म्हणजे जो वरचा अप्पर म्हणजे काय वरचा पार्ट आहे त्या वरच्या पार्ट मध्ये कोणता शेप सांगितलाय तर कोन हा शेप सांगितलाय. बघा, खाली कोण शेप आहे हेमिस्फिअर आणि वरती शेप आहे कोन. आता काय क्वेश्चन विचारलाय बघा, फाइंड व्हॉल्यूम अँड सरफेस एरिया. बघा, तुम्हाला काय काय फाइंड करायचं आहे, व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया ऑफ टॉय फ्रॉम मेजर शोन इन फिगर आणि पायची व्हॅल्यू घ्यायची आहे 3.14. आता बघा, तुम्हाला व्हॉल्यूम पण काढायचा आणि सरफेस एरिया पण काढायचा आहे. कुणाचा काढायचा आहे तर पूर्ण टॉयचा काढायचा आहे. मग आता बघा, हे जे तुमचं टॉय आहे या टॉय मध्ये किती फिगर आहेत तर 2 फिगर आहेत. कोणकोणते आहेत, पहिला आहे तुमचा हेमिस्फिअर आणि दुसरा आहे तुमचा कोन. मग आता बघा, 2 शेप आहेत हेमिस्फिअर आणि कोणता आहे कोन. त्याचं मला काय काय काढायचं आहे, व्हॉल्यूम आणि काय काढायचं आहे सरफेस एरिया. कुणाचा काढायचा आहे टॉयचा, म्हणजे या पूर्ण खेळण्याचा पाहिजे. पर्टिक्युलर एका शेपचा पाहिजे काय नको आहे, तर या पूर्ण खेळण्याचा पाहिजे. मग आपण काय करणार, हेमिस्फिअर कुणाचा काढणार तर कोणचा पण हेमिस्फिअर काढणार आणि कोणचा पण हेमिस्फिअर या शेपचा काय काय काढणारा तुम्ही हेमिस्फिअर या शेपचं काय काय काढणारा व्हॉल्यूम आणि काय काढणारा तर सरफेस एरिया. मग आता बघा, या टाईपचा आपण क्वेश्चन नंबर कोणता बघितलाय बघा, सेम टॉय होतं आणि त्या टॉय मध्ये 3 ह्याच प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन आहे बघा. 3 फिगर दिलेले आणि त्या 3 फिगर पासून टॉय ते तयार झालेलं होतं आणि त्याचा आपल्याला फक्त एरिया काढायचा होता. तर त्याचा आपण कोणता एरिया काढायचा सांगितलेलं तुम्हाला त्या क्वेश्चन मध्ये एक्सप्लेन केलेलं. जर तुम्हाला टॉयचा एरिया काढायचा असेल तर कोणता एरिया काढायचा तर कर्वड सरफेस एरिया, म्हणजे जो गोलाकार भागाचा एरिया असतोय तो काय करायचा फाइंड करायचा. मग बघा, पहिला शेप कोणता आहे तुमचा हेमिस्फिअर. हेमिस्फिअरचा काय काय काढायचा व्हॉल्यूम आणि काय काढायचा कर्वड सरफेस एरिया. सेम कोणाचा पण काय काय काढणारा व्हॉल्यूम आणि काय काढणारा तर कर्वड सरफेस एरिया. कर्वड सरफेस एरिया. आता बघा, पहिल्यांदा मी काय केलं, हेमिस्फिअरचा फॉर्म्युल्यानं व्हॉल्यूम पण काढला आणि कर्व सरफेस एरिया पण काढला. त्यानंतर काय केलं, कोणचा व्हॉल्यूम पण काढला आणि कर्वड सरफेस एरिया पण काढला. आता बघा, काय काय काढायचंय मला टॉयचा, म्हणजे ह्या पूर्ण खेळण्याचा व्हॉल्यूम आणि काय काढायचंय कर्वड सरफेस एरिया काढायचा आहे. दोघांचा पण काढायचा आहे. मग काय करायचं,
हेमिस्फिअरचा व्हॉल्यूम आणि कोनचा व्हॉल्यूम यांची काय करायची ऍडिशन, कारण आपल्याला टोटल काढायचं आहे. आणि हेमिस्फिअरचा कर्व सरफेस एरिया आणि कोनचा कर्व सरफेस एरिया यांची काय करायची ऍडिशन करायची, म्हणजे तुम्हाला पूर्ण टॉयचा काय मिळणार व्हॉल्यूम आणि काय मिळणार सरफेस एरिया. बघा कसा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा कळालं काय. पहिल्यांदा आता वरती तुम्ही कोन आहे, मग कोनचा काढा. 1 नंबरला काय काढा कोन आणि 2 नंबरला काय काढा हेमिस्फिअर. मग कोनचा काय काय काढायचा, पहिल्यांदा व्हॉल्यूम काढायचा, कर्व सरफेस एरिया काढायचा, त्यानंतर हेमिस्फिअरचा व्हॉल्यूम काढायचा, कर्व सरफेस एरिया काढायचा. आता आपल्याला पूर्ण टॉयचं पाहिजे, मग हेमिस्फिअरचा व्हॉल्यूम कोनचा व्हॉल्यूम यांची ऍडिशन करायचं आणि हेमिस्फिअरचा कर्व सरफेस एरिया आणि कोनचा कर्व सरफेस एरिया यांची पण काय करायची ऍडिशन करायची. आता बघा काय काय क्वेश्चन मध्ये डायग्राम मध्ये काय काय मेजरमेंट दिलेत बघा. कोनची ही काय असणार आहे हाईट असणार आहे आणि ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत तुम्हाला डिस्टन्स दिले 3 सेंटीमीटर. म्हणजे हा जो तुमचा मधला पार्ट आहे, ह्या मधल्या पार्टचा शेप कोणता आहे सर्कल आहे, बरोबर आहे. हा जो तुम्हाला पार्ट दिसतोय याचा पार्ट कोणता आहे सर्कल. मग सर्कलचं तुम्हाला हाफ डिस्टन्स दिले म्हणजे ती त्याची काय असणार आहे तर रेडियस असणार आहे. मग रेडियस किती दिल्या 3 सेंटीमीटर. आता बघा कोणची रेडियस किती आहे 3 सेंटीमीटर. मग मला सांगा हा जो तुमचा खालचा पार्ट आहे हेमिस्फिअर ह्याची पण रेडियस किती असणार आहे 3 सेंटीमीटरच असणार आहे. कारण बघा हा अशी फिगर आहे आपली, बरोबर आहे. इथून इथपर्यंत डिस्टन्स तुम्हाला किती दिले तर 3 सेंटीमीटर दिले. मग आता बघा हा जो तुमचा मधला सर्क्युलर पार्ट आहे हा कोन मध्ये पण येतोय आणि कशामध्ये येतोय हेमिस्फिअर मध्ये पण येतोय. म्हणजे सर्क्युलर पार्ट दोन्ही पण पार्ट मध्ये येतोय, कोन मध्ये पण येतोय आणि हेमिस्फिअर मध्ये पण येतोय. म्हणजे कोनची पण रेडियस किती घेणार 3 सेंटीमीटर आणि हेमिस्फिअरची पण रेडियस किती घेणार 3 सेंटीमीटर. आता बघा आपण फाइंड करूया. पहिल्यांदा काय फाइंड करणारा, पहिल्यांदा शेप कोणता घेणारा तर कोन. बघा कोनचा आपण पहिल्यांदा काय करूया, बघा कोनचा आपण पहिल्यांदा काय करूया व्हॉल्यूम आणि काय करूया कर्व्ड सरफेस एरिया. मग आता बघा पहिल्यांदा काढूया कर्व्ड सरफेस एरिया. मग आता बघा कोनचा कर्व्ड सरफेस एरिया काढण्याचा काय फॉर्म्युला आहे तर पाय आर एल. आता बघा पायची व्हॅल्यू आहे, आर ची व्हॅल्यू आहे, कुणाची व्हॅल्यू नाही आहे एल ची. मग एल म्हणजेच काय असतं कोनची जी ही तिरकस उंची त्यालाच आपण म्हणतोय स्लॅन्ट हाईट. ही जी तिरकस उंची आहे त्याला आपण काय म्हणतोय एल म्हणजे काय स्लॅन्ट हाईट. मग ती स्लॅन्ट हाईट आधी आपल्याला काढायला पाहिजे. मग ती स्लॅन्ट हाईट काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे बघा, काय फॉर्म्युला आहे तर एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच चा स्क्वेअर. हा कशाचा फॉर्म्युला आहे स्लॅन्ट हाईटचा. आता बघा कोणचं आपल्याला काय काय दिले रेडियस दिल्या, किती दिल्या रेडियस 3 सेंटीमीटर आणि एच दिल्या हाईट किती दिल्या 4 सेंटीमीटर. आता आपण आधी स्लॅन्ट हाईट काढून घेऊया. बघा एल स्क्वेअर इज इक्वल टू आर चा स्क्वेअर, आर किती दिले 3 म्हणजे 3 चा स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर, एच किती दिले 4 म्हणजे 4 चा आपण काय करणार स्क्वेअर. मग बघा 3 चा स्क्वेअर 9 आणि 4 चा स्क्वेअर किती होतोय 16. मग 16 प्लस 9 ऍडिशन किती येत्या 25. ही कुणाची व्हॅल्यू झाली तर एल स्क्वेअरची. मला एल स्क्वेअरची पाहिजे का फक्त एल ची पाहिजे तर एल ची. म्हणजे एल ची व्हॅल्यू किती लिहिणार 25 चं स्क्वेअर रूट किती येते 5. इथं काय लिहिणार टेकिंग स्क्वेअर रूट. म्हणजे बघा एलचं आन्सर किती आलंय 5. आता आपण कोणाचा काय काढून घेऊया पहिल्यांदा कर्व सरफेस एरिया नंतर काय काढूया व्हॉल्यूम. बघा कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन काय फॉर्म्युला आहे तर पाय आर एल. बघा पाय आर एल. आता बघा पायची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिल्या किती दिल्या तर 3.14 इंटू आर, आर ची व्हॅल्यू किती दिल्या 3 आणि इंटू एल किती आलंय आपलं 5. आता या सगळ्यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन. बघा 3.14 इंटू 3 इंटू 5 आन्सर किती येणार आहे 15. आता बघा मल्टिप्लिकेशन करूया 3.14 इंटू 15. आता बघा 15चा टेबल येतोय काय तर 15 4चा किती येते 60 म्हणजे 0 आणि 6. 15 1चा किती येते 15 आणि प्लस 6 म्हणजे 15 प्लस 6 आन्सर किती येणार आहे तर 21. म्हणजे 1 आणि किती येणार आहे 2. 15 3चा 45, 45 आणि 2 म्हणजे ऍडिशन किती येणार आहे 47. आता बघा किती डिजिट सोडून पॉइंट आहे 2 म्हणजे आन्सर मध्ये पण किती डिजिट सोडून पॉइंट द्यायचा 2. म्हणजे आपला कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन किती आलाय 47.10. आता बघा एरिया आहे म्हणजे युनिट काय देणारा
स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये व्हॅल्यू आहेत का मीटर मध्ये, तर सेंटीमीटर. म्हणजे कर्वड सरफेस एरिया ऑफ कोन किती आलं, 47.10 स्क्वेअर सेंटीमीटर. आता कोनचा काय काढूया, व्हॉल्यूम काढूया. बघा व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे कोणचा व्हॉल्यूम काढण्याचा, तर 1/3 पाय आर स्क्वेअर एच. काय फॉर्म्युला आहे, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आता व्हॅल्यू पुट करूया, 1/3 इंटू पाय, पायची व्हॅल्यू किती आहे, तर 3.14 इंटू आर चा स्क्वेअर, आर किती आहे 3, म्हणजे 3 किती टाइम्स लिहिणार स्क्वेअर म्हणजे, तर 2 टाइम्स लिहिणार, इंटू एच. एच किती आहे बघा, हाईट किती दिल्या, तर 4. बघा ज्या व्हॅल्यू दिल्या त्या व्हॅल्यू काय केल्या, ऍज इट इज पुट करून घेतल्या. आता बघा काय कॅन्सल होते, ह्या 3 ला ह्यातला एक 3 काय होणार कॅन्सल, म्हणजे काय काय राहिले 3.14 इंटू 3 इंटू 4, आन्सर किती येणार आहे 12. मग आता बघा कुणाकुणाचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, तर 3.14 इंटू 12. बघा 3.14 इंटू 12, 12 चा टेबल येतोय का बघा, 12 4 चा किती येते 48, म्हणजे 8 आणि किती येणार 4, 12 1 जा 12 आणि ऍडिशन किती, 12 1 जा 12 आणि प्लस किती 4, म्हणजे 12 आणि 4 ऍडिशन किती येणार, तर 16, म्हणजे 6 आणि किती येणार 1. मग 12 3 जा किती येते 36 आणि 36 आणि 1 ऍडिशन किती येणार आहे 37. आता बघा किती डिजिट सोडून पॉईंट आहे 2, म्हणजे आन्सर मध्ये पण किती डिजिट सोडून पॉईंट द्यायचा 2, म्हणजे तुमचा व्हॉल्यूम ऑफ कोन किती मिळालाय, तर 37.68. आता बघा व्हॉल्यूम आहे म्हणजे याला युनिट काय द्यायचं, तर सेंटीमीटरचा क्यूब किंवा क्युबिक सेंटीमीटर लिहिलं तरी पण चालते. आता बघा कोणचं व्हॉल्यूम पण काढून झाला आणि कर्व सरफेस एरिया पण काढून झाला. आता कुणाचा काढायचा, हेमिस्फिअरचा. काय काय काढायचा, व्हॉल्यूम आणि काय काढायचा, कर्वड सरफेस एरिया. आता बघा दुसरा शेप कोणता आपला, तर हेमिस्फिअर. आता बघा हेमिस्फिअरच्या आपल्याकडे काय इन्फॉर्मेशन आहे, काय दिल्या, फक्त त्याची काय दिल्या, रेडियस दिल्या. मग आर इज इक्वल टू किती लिहिणार 3 सेंटीमीटर. आता हेमिस्फिअरचा आधी काय फाइंड करून घेऊया, तर कर्वड सरफेस एरिया. मग बघा कर्वड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर. बघा कर्वड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर काय फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला आहे बघा, तर 2 पाय आर स्क्वेअर. आता बघा इथं आपण स्मॉल आर कन्सिडर करूया, केले इथं कोणता आर कन्सिडर करूया, कॅपिटल आर. बघा इथं कोणता आर कन्सिडर करूया, कॅपिटल आर. व्हॅल्यू पुट करूया 2 इंटू पायची व्हॅल्यू किती घेतल्या 3.14. बघा 3.14 इंटू आर चा स्क्वेअर. मग आर किती दिलंय 3, म्हणजे किती लिहिणार 3 इंटू 3. आता बघा मल्टिप्लिकेशन करूया 3.14 इंटू, आता राहिलेल्या नंबरचं मल्टिप्लिकेशन करूया, 3 3 जा किती येते 9 आणि 9 2 जा किती येणार आहे 18, म्हणजे 3.14 इंटू काय झालंय 18. मग आता बघा 3.14 इंटू 18. आता मल्टिप्लिकेशन करूया. आता बघा 18 चा टेबल येतोय काय, पण बरं 8 न करूया. बघा 8 4 जा किती येते 32, म्हणजे 2 आणि 3. 8 1 जा किती येते 8, 8 आणि 3 11, म्हणजे 1 आणि 1. 8 3 जा किती येते 24, 24 आणि 1 किती येणार आहे 25. परत एक 0 घेतलं, 1 4 जा किती येणार आहे 1, 1 1 जा 1 आणि 1 3 जा किती येणार आहे 3. त्यांची ऍडिशन करूया. बघा 2 4 आणि 1 5, 5 आणि 1 6 आणि 3 आणि 2 किती येणार आहे 5. आता बघा किती डिजिट सोडून पॉईंट आहे 2 डिजिट, म्हणजे आन्सर मध्ये पण किती डिजिट सोडून पॉईंट देणार आहे 2 डिजिट. म्हणजे आपला कर्वड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर किती आलाय, तर 56 पॉईंट किती आलंय 52. आता कर्वड सरफेस एरिया आहे म्हणजे याला युनिट काय देणार, तर स्क्वेअर सेंटीमीटर. आता बघा आता कर्वड सरफेस एरिया झाला हेमिस्फिअरचा. आता हेमिस्फिअरचा काय काढायचा आहे, तर व्हॉल्यूम काढायचं आहे. आता बघा व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर काय फॉर्म्युला आहे
2/3 पाय आर क्यूब. काय फॉर्म्युला आहे? 2/3 पाय आर क्यूब. आता बघा फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करूया. काय लिहिणारा? 2/3 इंटू पायची व्हॅल्यू किती घ्यायची आहे? 3.14 इंटू आर चा क्यूब. आर किती आहे? 3. क्यूब म्हणजे किती टाइम्स लिहिणारा? 3 टाइम्स. म्हणजे 3 इंटू 3 इंटू 3. आता बघा यातला एक 3 ला हातला एक 3 काय होणार? कॅन्सल. मग काय काय बघा आता पॉईंटचं एका ठिकाणी लिहूया 3.14 आणि राहिलेल्या नंबरचं काय करूया? मल्टिप्लिकेशन. 3 3 चा किती येणार आहे? 9 आणि 9 2 चा किती येणार आहे? 18 येणार आहे. म्हणजे काय मिळालंय आपल्याला? तर 3.14 इंटू काय मिळालंय? 18 मिळाले. म्हणजे आन्सर किती येणार? आता इथं पण बघा 3.14 इंटू 18 आहे. म्हणजे आन्सर किती आले? 56 पॉईंट किती आले? 52. आता व्हॉल्यूम आहे म्हणजे युनिट काय देणारा? तर सेंटीमीटरचा क्यूब. काय युनिट देणारा? सेंटीमीटरचा क्यूब. बघा आता बघा 4 आपण क्वांटिटी काढल्यात. काय काय काढलंय? कोणचा कर्व सरफेस एरिया, कोणचा व्हॉल्यूम काढलाय. त्यानंतर हेमिस्फिअरचा कर्व सरफेस एरिया आणि हेमिस्फिअरचा व्हॉल्यूम. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? फाइंड काय करायचं आहे? व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया ऑफ काय म्हणलंय? टॉय. मग जर ह्या पूर्ण खेळण्याचं आपल्याला काढायचं असेल व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया तर कुणाकुणाचे ऍडिशन करायला पाहिजे? कोणचा जो व्हॉल्यूम आहे आणि स्पिअरचा जो व्हॉल्यूम आहे त्याची काय करायची? ऍडिशन मग असे सांगितल्याप्रमाणे. आणि कोणचा जो कर्व सरफेस एरिया आहे आणि स्पिअरचा जो कर्व सरफेस आहे यांची काय करायची? ऍडिशन. म्हणजे आता बघा कसं लिहिणारा? पहिल्यांदा कोणता कशाचं काढायचं आपल्याला? टॉयचं. मग व्हॉल्यूम ऑफ टॉय इज इक्वल टू, मग व्हॉल्यूम ऑफ टॉय काय लिहिणारा? तर व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस काय लिहिणारा? तर व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर. बघा दोन शेप आहेत कोन आणि हेमिस्फिअर. दोघांच्या पण व्हॉल्यूमची ऍडिशन करायची. मग व्हॉल्यूम ऑफ कोन किती आलंय? व्हॉल्यूम ऑफ कोन तर 37.68 प्लस व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर किती आलंय? 56.52. आता बघा ऍडिशन करूया. 36.68 प्लस किती आहे? तर 56.52. ऍडिशन करा. 8 आणि 2 किती येणार आहे? 10. म्हणजे 0 आणि 1. आता 5 आणि 1 किती येणार आहे? 6. 6 आणि 6 12. म्हणजे 2 आणि 1. परत 6 आणि 1 7. 7 आणि 7 14. म्हणजे 4 आणि 1. 3 आणि 1 4. 4 आणि 5 किती येणार आहे? 9. आणि पॉईंटच्या खाली काय देणार? पॉईंट. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ टॉय किती लिहिणारा? 94.20. आता व्हॉल्यूम आहे म्हणजे युनिट काय देणारा? तर सेंटीमीटरचा क्यूब. आता हा टॉयचा व्हॉल्यूम झाला. आता काय काढायचा? कर्व्ड सरफेस एरिया. कुणाचा? टॉयचा. बघा कर्व्ड सरफेस एरिया ऑफ टॉय इज इक्वल टू, आता दोन्ही पण शेपच्या सरफेस एरियाची काय काढायची? ऍडिशन. मग बघा काय काय करणारा? मी आता इथं फक्त सरफेस एरिया लिहितोय, तुम्ही कर्व्ड लिहा तर जागा नाही म्हणून. बघा एरिया ऑफ कोन प्लस सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर. आता बघा दोघांचा पण सरफेस एरिया काय आलाय? बघा कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन किती आलाय? 47.10 प्लस सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर किती आलाय? सरफेस एरिया हेमिस्फिअरचा तर 56.52. आता बघा ऍडिशन करूया. काय काय लिहिणार? तर 47.10 प्लस 56.52. ऍडिशन करा. 0 आणि 2 2. 1 आणि 5 6. पॉईंटच्या खाली पॉईंट. 7 आणि 6 किती येणार आहे? 13. म्हणजे 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि 5 आणि 5 किती येणार आहे? 10. म्हणजे टॉयचा कर्व्ड सरफेस एरिया किती येणार आहे? तर 103.62. आता एरिया आहे म्हणजे युनिट काय लिहिणारा? तर स्क्वेअर सेंटीमीटर. बघा हा पूर्ण क्वेश्चन आहे तुमचा. हा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारू शकतात. कसा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा लक्षात आलं काय? बघा दोन शेप दिलेले आहेत
कोणकोणती दिली आहेत? कोन आणि हेमिस्फिअर. मग अशी मी जी क्वेश्चनच्या सुरुवातीला तुम्हाला काय या क्वेश्चन मध्ये करायचं आहे त्याची जी फिगर काढून दाखवलेली त्याच्यानुसार तुम्हाला कळालं असेल. पहिल्यांदा कोणचा व्हॉल्यूम काढायचा, सरफेस एरिया काढायचा, त्यानंतर ना हेमिस्फिअरचा व्हॉल्यूम काढायचा, सरफेस एरिया काढायचा, त्यानंतर ना कोणचा व्हॉल्यूम हेमिस्फिअरचा व्हॉल्यूम ऍडिशन करायची, कोणचा सरफेस एरिया आणि हेमिस्फिअरचा सरफेस एरिया यांची ऍडिशन करायची, म्हणजे तुम्हाला टॉयचा व्हॉल्यूम आणि टॉयचा काय मिळणार आहे, कर्व्ड सरफेस एरिया इथं ऍडिशन पण करून दाखवलेलं आहे. हे पुसतो म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्यायला येईल. बघा या क्वेश्चनचा स्क्रीनशॉट मारून घ्या. तुम्हाला हे सगळं मल्टिप्लिकेशन त्यांनी व्यवस्थित ऍडिशन त्यांनी करून दाखवलेलं आहे. बघा हा क्वेश्चन लक्षात आला काय तुमच्या? आता बघा क्वेश्चन नंबर 10 बघितला. आता बघा क्वेश्चन नंबर 11 काय सांगितले. बघा क्वेश्चन नंबर 11 मध्ये फाइंड सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. आपल्याला काय काय फाइंड करायचं आहे? सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम ऑफ बीच बॉल शोन इन फिगर. म्हणजे ह्या फिगर मध्ये तुम्हाला एक बॉल दिलेला आहे आणि त्या बॉलचा तुम्हाला काय काय काढायचं आहे? सरफेस एरिया आणि काय काढायचं आहे? व्हॉल्यूम. आता ह्याची मेजरमेंट काय दिले? फक्त किती दिले? 42 सेंटीमीटर. मग ह्या बॉलची ही 42 सेंटीमीटर काय असणार आहे? तर डायमीटर असणार आहे. काय असणार आहे? डायमीटर. बॉलला हाईट असते काय? नाही. मग ही त्याची काय असणार आहे? डायमीटर असणार आहे. मग आता बघा काय लिहिणार आहे तुम्ही? डी इज इक्वल टू 42 सेंटीमीटर. आपल्याला प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये डी ची व्हॅल्यू लागते का रेडियसची लागत्या? रेडियसची लागत्या. मग आधी आपण कशाची व्हॅल्यू काढून घेऊया? आर ची. काय फॉर्म्युला आहे? डी अपॉन 2. मग डी किती दिले? 42 अपॉन 2. मग बघा 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 2 1 जा किती येणार आहे? 1. मग बघा 21 सेंटीमीटर. म्हणजे आर किती येणार आहे? 21 सेंटीमीटर. मग आता बघा आपल्याला पहिल्यांदा काय काढायचं आहे? सरफेस एरिया. आता मला सांगा बॉलचा शेप कोणता असणार आहे? शेप कोणता असणार आहे बॉलचा? तर स्पियर असणार आहे. म्हणजे स्पियरचा आपल्याला काय काढायला पाहिजे? तर सरफेस एरिया काढायला पाहिजे. मग बघा सरफेस एरिया ऑफ स्पियर, सरफेस एरिया ऑफ स्पियर काय फॉर्म्युला आहे स्पियरचा सरफेस एरिया काढायचा? तर 4 पाय आर स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे? 4 पाय आर स्क्वेअर. मग आता बघा व्हॅल्यू पुट करूया 4 इंटू. आता पायची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिल्या काय? नाही. आता आपण पायची व्हॅल्यू घेऊया 3.14 इंटू आरचा स्क्वेअर. आर किती दिले? 21. म्हणजे 21 इंटू किती लिहूया? 21. मग आता बघा मल्टिप्लिकेशन करूया. आता पॉईंटची संख्या सोडून बाकीच्या सगळ्या संख्यांचं मल्टिप्लिकेशन करूया आणि नंतर ते जे उत्तर येईल त्याला 3.14 ने मल्टिप्लाय करूया. आता बघा 21. आता 4 इंटू 3.14. 21 इंटू 21 म्हणजे 21 चा स्क्वेअर किती येतोय? 441. हा 21 चा स्क्वेअर होतोय. मग आता बघा 441 आणि इंटू किती करूया? 4. बघा किती येणार आहे? 4 1 चा 4, 4 4 चा किती येते? 16. म्हणजे 6 आणि 1 परत 4 4 चा 16, 16 आणि 1 किती येणार आहे? 17. म्हणजे बघा 3.14 इंटू किती मिळणार आहे? 176 आणि 4. आता बघा आता कुणाकुणाचं मल्टिप्लिकेशन करूया. तर सॉरी 1764 इंटू किती करूया? 3.14. आता बघा मल्टिप्लिकेशन करूया. 4 4 चा किती येणार आहे? 16. म्हणजे 6 आणि 1. 4 6 चा किती येणार आहे? 24. 24 आणि 1 किती येणार आहे? 25. म्हणजे 2 आणि 5. 7 4 चा किती येणार आहे? 28. 28 आणि 2 किती येणार आहे? 30. म्हणजे 0 आणि 3. 4 1 चा किती येणार आहे? 4 आणि 3 म्हणजे किती येणार आहे? 7. आता बघा एक 0 घेतला. आता परत 1 4 चा 4, 1 6 चा 6, 1 7 चा 7 आणि 1 1 चा किती येणार आहे? 1. परत किती 0 घेणार आहे? इथे 1 दिलाय म्हणजे इथे किती घेणार आहे? 2. परत 3 4 चा किती येणार आहे? 12. म्हणजे 2 आणि 1. 3 6 चा 18, 18 आणि 1 19. म्हणजे 9 आणि 1. 3 7 चा 21, 21 आणि 1 म्हणजे 22. म्हणजे 2 आणि किती लिहिणार आहे? 2. 3 1 चा 3 आणि प्लस 2 म्हणजे किती येणार आहे? 5. आता बघा ऍडिशन करूया. 6 5 आणि 4 किती येणार आहे? 9. 6 आणि 2 येणार आहे 8. त्यानंतर बघा 7 आणि 7 14. 14 आणि 9 ऍडिशन किती येत्या? बघा 14 आणि 9 ची ऍडिशन किती येत्या? करून बघा. 23. म्हणजे 3 आणि किती येणार? 2. 2 आणि 2 4, 4 आणि 1
5 आणि हा काय येणार आहे 5. आता बघा किती डिजिट सोडून पॉइंट आहे 2, म्हणजे आन्सर मध्ये पण किती डिजिट सोडून पॉइंट देणार आहे 2 डिजिट सोडून पॉइंट देणार आहे. म्हणजे याचा आन्सर किती आलाय 5538.96. आता त्याचा एरिया आहे म्हणजे याला युनिट काय देणार आहे तर स्क्वेअर सेंटीमीटर. बघा हा त्याचा काय झाला सरफेस एरिया. आता त्याचा आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर व्हॉल्यूम फाइंड करायचं आहे. बरोबर आहे. मग आता बघा ही मल्टिप्लिकेशन, मग आता बघा व्हॉल्यूम ऑफ शेप कोणता आहे स्पियर. मग व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा काय फॉर्म्युला आहे तर 4/3 पाय आर क्यूब. काय फॉर्म्युला आहे 4/3 पाय आर क्यूब. आता बघा व्हॅल्यू पुट करूया तर 4/3 पायची व्हॅल्यू किती घेतली आपण 3.14 इंटू आर क्यूब. आर किती घेतलंय 21 म्हणजे 21 किती टाइम्स लिहिणार क्यूब आहे म्हणजे 3 टाइम्स म्हणजे 1 2 आणि किती लिहिणार 3. आता बघा इथं 3 आहे 21 ला भाग जातोय 3 1 जा 3 आणि 3 7 जा किती येते 21. आता बघा काय काय राहिले 4 इंटू 3.14 इंटू 21 इंटू 21. आता बघा 21 इंटू 21 किती येते बघा 4 लिहिलं इंटू 3.14 लिहिलं 21 इंटू 21 किती येते 4 म्हणजे 21 चा स्क्वेअर किती येते 441. आता बघा ज्या पॉईंटच्या संख्या नाहीत त्यांचं आधी मल्टिप्लिकेशन करूया. मग 441 इंटू 4 आता इथं केलंय बघा आपण 444 इंटू 4 आन्सर किती मिळाला आपल्याला. एक मिनिट हा. बघा 4 लिहिलं 3.14 लिहिलं हा 21 आणि काय लिहायचं राहिलं इथं आपलं तर 7 लिहायचं राहिले. मग आता बघा 3.14 हा 21 इंटू 21 किती आलं 441 आणि इंटू काय आलंय 7. आता बघा 3 इज इक्वल टू साइन देवा 3.14 इंटू आता राहिलेल्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करूया. बघा 4 इंटू 7 किती येणार आहे 28 आणि 28 इंटू 441. बघा 8 1 जा 8 8 4 जा किती येणार आहे 32 म्हणजे 2 आणि 3 8 4 जा किती येणार आहे 32 आणि 3 म्हणजे किती येणार 35. परत 0 घेतलं 2 1 जा 2 2 4 जा 8 आणि इथं पण 2 4 जा 8. आता ऍडिशन करूया 8 4 8 आणि 5 किती येते 13 म्हणजे 3 आणि 1 3 आणि 1 4 4 आणि 8 म्हणजे किती येणार आहे 12. म्हणजे आता बघा 3.14 इंटू आपल्याला कशाचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे 1 2 3 आणि 4 आणि 8 एवढं आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता बघा 1 2 3 4 8 इंटू किती करूया 3.14. आता बघा 8 4 जा किती येते 32 म्हणजे 2 आणि 3 4 4 जा किती येते 16 16 आणि 3 19 म्हणजे 9 आणि 1 4 3 जा किती येते 12 12 आणि 1 13 म्हणजे 3 आणि 1 4 2 जा किती येते 8 8 आणि 1 9 आणि 4 1 जा किती येते 4. आता बघा परत एक 0 कॅरी केला 1 8 जा 1 इंटू 8 8 1 इंटू 4 4 1 इंटू 3 3 1 इंटू 2 2 आणि 1 इंटू 1 किती येणार आहे 1. परत बघा 2 0 घेतले 8 इंटू 3 किती येणार आहे 24 म्हणजे 2 आणि 4 3 इंटू 4 12 12 आणि 2 किती येणार आहे 14 म्हणजे 4 आणि 1. त्यानंतर 3 3 जा किती येणार आहे 9 9 आणि 1 10 म्हणजे 0 आणि 1 3 2 जा किती येणार आहे 6 6 आणि 1 किती येणार आहे 7 आणि 3 1 जा किती येणार आहे 1. आता बघा या सगळ्यांची ऍडिशन करूया 2 9 आणि 8 किती येणार आहे 17 म्हणजे 7 आणि 1. आता बघा 4 आणि 4 8 8 आणि 1 किती येणार आहे 9 9 आणि 3 9 आणि 3 किती येते 12 म्हणजे 2 आणि 1 4 आणि 1 किती येणार आहे 5. त्यानंतर ना 5 आणि 3 किती येणार आहे 8 8 आणि 9 म्हणजे 17 म्हणजे 7 आणि 1. आता बघा 2 आणि 1 3 3 आणि 4 किती येणार आहे 7 7 आणि 1 येणार आहे 8 आणि इथं किती येणार आहे इथं 3 येणार आहे. म्हणजे आपला आन्सर किती आलाय बघा
38772 आणि किती आलंय 7 आणि 2. आता बघा किती डिजिट सोडून पॉइंट आहे 2 डिजिट, म्हणजे आन्सर मध्ये पण 2 डिजिट सोडून काय द्यायचा पॉइंट द्यायचा. हा तुमचा व्हॉल्यूम आलाय कुणाचा स्पिअरचा. व्हॉल्यूमला युनिट काय लिहिणारा तर सेंटीमीटरचा क्यूब. बघा इथं तुम्हाला मल्टिप्लिकेशन पण करून दाखवलेलं आहे. आपल्याला स्पिअरचा सरफेस एरिया आणि स्पिअरचा काय काढायचा होता व्हॉल्यूम. इथलं पण मल्टिप्लिकेशन मगाशी करून दाखवलेलं आणि इथलं पण मल्टिप्लिकेशन करून दाखवलेलं आहे. बघा हा क्वेश्चन तुमच्या लक्षात आला काय, क्वेश्चन नंबर 11. आता बघा ह्या प्रॅक्टिस सेट मधला लास्टचा क्वेश्चन. हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. काय सांगितले बघा, ऍज शोन इन फिगर अ सिलेंड्रिकल ग्लास कंटेन्स वॉटर. आता बघा तुम्हाला फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे एक सिलेंड्रिकल ग्लास आहे, म्हणजे ग्लासचा शेप कोणता सांगितलाय सिलेंड्रिकल, आणि त्या ग्लासमध्ये कंटेन्स वॉटर म्हणले, म्हणजे त्या ग्लासमध्ये काय आहे पाणी आहे. पुढे प्रश्न काय दिलाय बघा, अ मेटल स्पिअर ऑफ डायमीटर 2 सेंटीमीटर. एक मेटल स्पिअर आहे, स्पिअर म्हणजे काय असते आपली गोळी. बघा ही जी मेटल स्पिअर आहे ती त्याची डायमीटर किती दिल्या 2 सेंटीमीटर दिल्या, इज इमर्ज्ड इन इट, म्हणजे त्या पाण्यामध्ये मेटलची एक स्पिअर काय केल्या टाकल्या. फाइंड काय करायचं आहे व्हॉल्यूम ऑफ वॉटर. हा जो वॉटर आहे त्याचा आपल्याला काय फाइंड करायचं आहे व्हॉल्यूम फाइंड करायचं आहे. आता बघा तुम्हाला क्वेश्चन लक्षात आला काय, समजा मी एक ग्लास घेतला आणि त्या ग्लासमध्ये एक गोळी टाकली तर काय होणार आहे पाणी. समजा मी ग्लासमध्ये निम्म्यापर्यंत पाणी घेतलं, हाफ पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये जर मी एक गोळी टाकली तर पाणी वाढणार का कमी होणार, का आहे तसं स्टेबल राहणार आहे. तर पाणी काय होणार आहे वाढणार. का वाढणार बरं, कारण पाण्याची जागा कुणी घेतलेली असणार आहे या स्पिअरने घेतलेले असणार आहे. बरोबर आहे, म्हणजे ते पाणी किती वाढले हे तुम्हाला काय करायचं आहे फाइंड करायचं आहे. म्हणजे वॉटरचा तुम्हाला काय काढायचं आहे व्हॉल्यूम काढायचा आहे. मग आता बघा पहिल्यांदा तुम्ही काय करणार, शेप कोणता दिलाय ग्लासचा शेप कोणता असणार आहे सिलेंडर, म्हणजे तुम्ही सिलेंडरच्या शेपचा काय काढणारा व्हॉल्यूम काढणारा. त्यानंतर ना कुणाचा व्हॉल्यूम काढणारा तर स्पिअरचा. बरोबर आहे, मग स्पिअरचा शेप कोणता असणार आहे, स्पिअर असा गोल असणार आहे, म्हणजे त्याचा शेप कोणता असणार आहे सॉरी मेटलची स्पिअर सांगितल्या म्हणजे त्याचा शेप कोणता असणार आहे स्पिअर. मग त्या स्पिअरचा आपण काय काढणारा व्हॉल्यूम काढणारा, आणि सिलेंडरचा व्हॉल्यूम आणि त्या स्पिअरचा व्हॉल्यूम या दोघांची काय करायची सबस्ट्रॅक्शन करायची. म्हणजे तुम्हाला काय मिळणार की किती पाणी वाढले, म्हणजे तुम्हाला कुणाचा व्हॉल्यूम मिळणार तर वॉटरचा व्हॉल्यूम मिळणार. आता बघा क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे. पहिल्यांदा सिलेंड्रिकल ग्लास. आता सिलेंड्रिकल ग्लासची काय काय इन्फॉर्मेशन दिल्या बघा. सिलेंड्रिकल ग्लासची ही काय दिल्या तुम्हाला हाईट दिल्या, किती दिल्या 30 सेंटीमीटर. बघा एच इज इक्वल टू किती लिहिणारा 30 सेंटीमीटर. आता बघा ही खालची 14 सेंटीमीटर दिल्या, म्हणजे ही ग्लासची काय असणार आहे डायमीटर असणार आहे, म्हणजे डी इज इक्वल टू किती लिहिणारा 14 सेंटीमीटर. आता बघा डायमीटर दिल्या मला, त्याच्यावरून काय काढायला पाहिजे रेडियस काढायला पाहिजे. मग काय फॉर्म्युला आहे आर इज इक्वल टू डी अपॉन 2. डी किती आहे 14 अपॉन 2, म्हणजे आन्सर किती येणार आहे 2 1 जा 2 2 7 जा 14, म्हणजे रेडियस किती येणार आहे ग्लासची 7 सेंटीमीटर. आता बघा तुम्हाला काय काढायचं आहे सिलेंड्रिकल शेपचा व्हॉल्यूम काढायचा आहे. मग बघा व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन सिलेंडर, म्हणजे सिलेंडरच्या आतमधल्या पाण्याचा आपण काय करणार आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम सिलेंडरचा व्हॉल्यूम काढायचा काय फॉर्म्युला आहे तर पाय आर स्क्वेअर एच. काय फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर एच. आता बघा पायची व्हॅल्यू पुट करायची नाही, पाय ऍज इट इज ठेवायचं. आर चा स्क्वेअर, आर किती दिलाय 7, म्हणजे काय लिहिणार 7 इंटू 7 आणि इंटू एच, एच किती दिलंय 30. म्हणजे आता बघा ह्या सगळ्यांचं फक्त काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग आता बघा 7 इंटू 7 किती येते 49, 49 इंटू किती करणारा 30, म्हणजे बघा 49 इंटू 30. आता बघा 3 ने मल्टिप्लाय करायचं आणि एक 0 ऍड करायचा. मग 9 3 चा किती येणार आहे 27, म्हणजे 7 आणि 2 3 4 चा किती येणार आहे 12, 12 आणि 2 किती येणार आहे 14, आणि याच्यावरती एक 0, म्हणजे आन्सर किती येणार आहे 1470 आणि काय येणार आहे पाय येणार आहे. आता बघा हा कुणाचा झाला व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन सिलेंडर. आता आपल्याला कुणाचा व्हॉल्यूम काढायला पाहिजे स्पिअरचा. मग बघा व्हॉल्यूम ऑफ स्पिअर, काय फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ स्पिअरचा तर 4/3 पाय
आर क्यूब. काय फॉर्म्युला आहे? 4/3 पाय आर क्यूब. आता त्याच्या आधी बघा स्पिअरच्या आपल्याला काय दिल्या? डायमीटर दिल्या, बरोबर आहे. मग आधी ते लिहूया. आधी स्पिअरचं आपल्याला काय दिलंय ते लिहूया आणि मग फॉर्म्युला लिहूया. बघा स्पिअरचं काय दिले आपल्याला? डायमीटर. किती दिले डायमीटर? तर 2 सेंटीमीटर. ह्याच्यावरून आपण आधी काय काढून घेऊया? रेडियस. मग काय फॉर्म्युला आहे? आर इज इक्वल टू D/2. बघा D/2. मग डी किती दिले? 2 आणि अपॉनला 2. 2 1 जा 2, 2 1 जा 2. म्हणजे आन्सर किती येणार आहे? 1 सेंटीमीटर. म्हणजे स्पिअरची रेडियस किती घेणार? 1 सेंटीमीटर घेणार. बघा आता इथं स्मॉल बरं असू दे. आर इज इक्वल टू किती घेणार? 1 सेंटीमीटर. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? तर व्हॉल्यूम ऑफ स्पिअर. बघा व्हॉल्यूम ऑफ स्पिअर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? 4/3 पाय आर क्यूब. हा स्पिअरचा व्हॉल्यूम काढण्याचा फॉर्म्युला आहे. आता बघा व्हॅल्यू पुट करूया. 4/3 इंटू पायची व्हॅल्यू पुट करायचं नाही, पाय ऍज इट इज इंटू आरचा क्यूब आहे. मग आर किती आहे? 1. क्यूब म्हणजे किती टाइम्स 1 देणारा? 3 टाइम्स. म्हणजे बघा 1 इंटू 1 इंटू 1. आता बघा 1 इंटू 1 इंटू 1 आन्सर किती येणार आहे? 1. त्यानंतर ना 1 इंटू पाय आन्सर किती येणार आहे? पाय. म्हणजे राहिले काय काय? 4/3 इंटू किती राहिलंय? पाय. आपल्याला 4/3चं काय करायला पाहिजे? डिव्हिजन करायला पाहिजे. म्हणजे बघा डिनॉमिनेटरची संख्या कुठे लिहितोय आपण? बाहेर. आणि न्यूमरेटरची संख्या कुठे लिहितोय? आत. म्हणजे बघा 3 1 जा किती येणार आहे? 3. म्हणजे 4 - 3 किती येणार आहे? 1. परत 3 ने 1 ला भाग जातोय काय? नाही. मग काय करणार? पॉईंट आणि इथं 1 0 कॅरी करणार. मग बघा 3 च्या टेबलमध्ये 10 म्हणजे किती जाणार? 3 3 जा किती मिळणार आहे? 9. म्हणजे 10 - 9 परत रिमाइंडर किती होणार आहे? 1. मग परत 0 घेतलं तर 3 3 जा किती येणार आहे? 9. म्हणजे 3 ही संख्या काय होत जाणार आहे? रिपीट होत जाणार आहे. म्हणजे याचा आन्सर किती येणार आहे? 1.33 आणि इंटू काय आहे? पाय. बघा ही डिव्हिजन लक्षात आली काय? आता आपल्याला काय काढायचं आहे? व्हॉल्यूम ऑफ काय काढायचं आहे? वॉटर. बघा व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज इक्वल टू. आता जर व्हॉल्यूम ऑफ वॉटर काढायचं असेल तर मग अशी सांगितल्याप्रमाणे दोघांची काय करायची? सबस्ट्रॅक्शन. आता बघा व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन सिलेंडर याला मी कन्सिडर केलं V1 आणि व्हॉल्यूम ऑफ स्पिअर याला कन्सिडर केलं मी V2. तर दोघांची सबस्ट्रॅक्शन म्हणजे कोणाकोणाची करणारा? तर V1 मायनस काय करणारा? V2. आता बघा V1 किती आले? 1470 पाय मायनस V2 किती आले? 1.33 पाय. आता या दोघांची काय करायचे? सबस्ट्रॅक्शन. बघा 1470 मायनस किती करायचं आहे? 1 पॉईंट आहे म्हणजे 1 कुणाच्या खाली लिहिणारा? 0च्या. 0.33. आता इथं काय नाही म्हणजे पॉईंट आणि 0 आणि किती लिहिणारा? 0. आता सबस्ट्रॅक्शन करा. इथे किती येणार? 10. 10 - 3 आन्सर किती येणार आहे? 7 येणार आहे. म्हणजे इथे किती येणार? 9. 9 - 3 आन्सर किती येणार आहे? 4 येणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर ना पॉईंटच्या खाली काय देणारा? पॉईंट देणारा. परत एक मिनिट. आता बघा इथं 10 - 3 किती येणार? 7. म्हणजे इथं 9. 9 - 3 किती येणार आहे? 6. म्हणजे इथं किती होणार तुमचा? तर 9. 9 - 1 किती येणार आहे? 8. परत इथं किती येणार आहे? इकडचं इकडे म्हणजे इथं 6 हा 4 आणि हा किती येणार आहे? 1. म्हणजे आन्सर किती येणार आहे? 1468.67 आणि पाय. म्हणजे तुमचा वॉटरचा व्हॉल्यूम किती येणार आहे? तर 1468.67 पाय आणि व्हॉल्यूम आहे म्हणजे त्याला युनिट काय देणार आहे? तर सेंटीमीटरचा क्यूब. हे लक्षात आलं काय तुमचा? हे पॉईंटचं सबस्ट्रॅक्शन आहे. लक्षात आलं का? बघ हा होता क्वेश्चन नंबर 12. बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 10 11 आणि किती बघितलं? 12. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.